Today we are going to study the next cell, that is the eukaryotic cell. आज आपण पुढच्या सेल टाईपचा अभ्यास करणार आहोत. युकॅरियोटिक सेल आणि त्याचं ऑर्गनायझेशन. युकॅरियोटिक सेल अँड इट्स ऑर्गनायझेशन. जनरली ज्या सेल्स, आता युकॅरियोटिक सेल कशाला म्हणायचं, ज्या सेल्समध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस प्रेझेंट असेल, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतील, अशा पद्धतीच्या किंवा अशा प्रकारच्या ज्या सेल्स असतात या सेल्सला युकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. द सेल विच हॅव दी वेल डिफाईन्ड न्यूक्लियस and having the membrane bound cell organelles, such a type of cell is called as eukaryotic cell. अशा पद्धतीचे जे सेल्स असतात त्याला युकॅरियोटिक सेल असं म्हणतात. जनरली काही प्रोटिस्टन्स मेंबर्स असतील, प्लांट असतात, ॲनिमल्स असतात, फंगल मेंबर्स असतात. या प्रकारच्या या ऑर्गॅनिझम्समध्ये युकॅरियोटिक टाईपचं सेल ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. युकॅरियोटिक टाईपच्या सेल्स काय असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे थोडक्यात जे हायर ऑर्गॅनिझम आहेत या हायर ऑर्गॅनिझम्समध्ये युकॅरियोटिक सेल ऑर्गनायझेशन किंवा युकॅरियोटिक सेल्स काय असतात प्रेझेंट असतात. आता संपूर्ण युकॅरियोटिक याच्यामध्ये हे जर बघितलं आपण, या सेल्ससुद्धा डिफरंट शेपच्या असतात, त्याच्या साईज कशा असतील डिफरंट असतील. परंतु फिजिओलॉजिकली जर बघितलं तर ह्या ज्या सेल्स आहेत दीज आर ॲक्टिव्ह इफ इट वी कम्पेअर विथ दी प्रोकॅरियोटिक सेल. याच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस प्रेझेंट असते. त्याच पद्धतीने जनरली या ज्या सेल्स असतात these cells are from the plasma membrane, सायटोप्लाझमचा पार्ट असतो आणि डिफरंट टाईपचे सेल ऑर्गॅनेल्स असतात. सेल ऑर्गॅनेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याच पद्धतीने रायबोझोम, त्याच पद्धतीने गोल्गी कॉम्प्लेक्स, असे हे सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. आणि न्यूक्लियस जी असेल ही वेल डिफाईन असते किंवा ज्यालाच ट्रू न्यूक्लियस असं म्हटलं जातं. तर युकॅरियोटिक सेलचे आपल्याला काय बघायचे, कंपोनंट्स बघायचे. त्या कंपोनंटपैकी आज आपण दोन कंपोनंटचा अभ्यास करणार आहोत. पहिला कंपोनंट जो आहे दॅट इज दी सेल वॉल आणि सेकंड जो असेल ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायोमेम्ब्रेन असं म्हटलं जातं. या दोन प्रकारच्या कंपोनंटचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर प्लांट सेलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर पहिला जो असेल ज्याला सेल वॉल असं म्हटलं जातं. सेल वॉल इज नथिंग बट दी सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह कवरिंग जे असेल प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, जनरली प्लांट सेलमध्ये, काही फंगल मेंबर्समध्ये आणि काही प्रोटिस्टन मेंबरमध्ये, त्या प्रकारच्या प्रोटेक्टिव्ह कवरिंगला सेल वॉल असं म्हटलं जातं. इथं प्लांटची सेल दिसते आपल्याला, प्लांट सेल दिसते, त्याच्यावरचं आतले जे सेल ऑर्गॅनेल, त्याच पद्धतीने प्लाझ्मा मेम्ब्रेन याला कव्हर करणारा हा जो रिजिड पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अँड सेल वॉल. त्या प्रकारच्या त्या पार्टला सेल वॉल असं म्हटलं जातं. याचं कंपोजिशन जर बघितलं तर डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये डिफरंट प्रकारच्या सबस्टन्सेसपासून हे बनलेलं असतं. काहींमध्ये हे सेल्युलोजपासून बनलेलं असेल, काहींमध्ये हेमिसेल्युलोजपासून बनलेलं असेल, पेक्टिनसारखे सबस्टन्सेस असतात, लिपिडसारखे असतात, प्रोटीन जे असतील, ऑल दीज आर दी कंपोनंट ऑफ द सेल वॉल. तर त्याच्यामध्ये परत काय असतं, डिपॉझिशन असतं. जनरली या प्रकारच्या या सेल्युलोजिक नेचरमुळे किंवा सेल्युलोजसारख्या सबस्टन्समुळे याला रिजिडिटी काय होत असते, प्राप्त होत असते. इट कॅन ॲक्वायर द रिजिडिटी बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द सेल्युलोज. त्याच पद्धतीने सेल वॉलवरती काही सबस्टन्सेसचं डिपॉझिशनसुद्धा आढळतं. सिलिकासारखे सबस्टन्सेस असतील, वॅक्स असेल, लिग्निन असेल, त्याच पद्धतीने सुबेरिनसारखे सबस्टन्सेस असतात. ह्या प्रकारच्या सबस्टन्सेसचं डिपॉझिशन याच्यामध्ये बघायला मिळतं. याचं मेन फंक्शन जर बघितलं या सेल वॉलचं, इट कॅन प्रोटेक्ट दी इनर part, that means plasma membrane and inner cell organelle from the mechanical injury and infection. मेकॅनिकल इंजुरी आणि इन्फेक्शनपासनं आतले जे सेल ऑर्गॅनेल्स असतील किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो पार्ट असतो त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम या सेल वॉलमार्फत केलं जातं. तर प्लांट सेलचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, या प्लांट सेलच्या स्ट्रक्चर्समध्ये ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल कशी असते, प्रेझेंट असते. आता मग प्लांट सेलचं स्ट्रक्चर आपण बघूया. या प्लांट सेलच्या स्ट्रक्चरमध्ये जनरली या ज्या सेल्स असतात दिट कॅन बी कंपोज ऑफ ऑर फॉर्म फ्रॉम द 3 लेयर्स, मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. अशा 3 लेअरपासून प्लांट सेल काय झालेली असते, बनलेली असते. सगळ्यात आउटर कवरिंग जे असेल सेल वॉल म्हटलं दॅट इज कॉल्ड ॲज मिडल लॅमेला. याला मिडल लॅमेला असं म्हटलं जातं. मिडल लॅमेलाचा पार्ट म्हणजे जो ॲडजसन्ट सेल जे असतील या ॲडजसन्ट सेलच्या मध्ये किंवा ॲडजसन्ट सेल जे आहेत या ॲडजसन्ट सेलमध्ये प्रेझेंट असणारा हा जो थिन पार्ट असेल दॅट इज कॉल्ड ॲज अँड मिडल लॅमेला. तर सगळ्यात जेव्हा
सायटोकायनेसिस प्रोसेस होते. सायटोकायनेसिस म्हणजे काय, तर सेल वॉलचं फॉर्मेशन ड्युरिंग दी सेल डिव्हिजन प्रोसेस. सेल डिव्हिजन प्रोसेसच्या दरम्यान सायटोकायनेसिस प्रोसेस होत असताना सेल प्लेटपासनं जेव्हा सायटोकायनेसिस प्रोसेस होते त्यावेळेला पहिल्यांदा मिडल लॅमेलाचं फॉर्मेशन होतं. मिडल लॅमेला दॅट इज द फर्स्ट पार्ट फॉर्म ड्युरिंग दी सायटोकायनेसिस फ्रॉम द सेल प्लेट. सेल प्लेटपासनं सायटोकायनेसिस प्रोसेसच्या दरम्यान पहिला फॉर्म होणारा जो पार्ट असेल त्याला मिडल लॅमेला असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जनरली मेरिस्टेमॅटिक सेल जे असतील, मेसोफिल सेल जे असतात, पीच सारख्या ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये प्रायमरी वॉलचं हे आढळतं, स्ट्रक्चर आढळतं. आणि या ज्या सेल्स असतील या सेल्समध्ये सुद्धा जनरली मिडल लॅमेलाचं कंपोजिशन आपण बघूया. पेक्टिन, सेल्युलोज आणि मॅग्नेशियमपासनं बनलेलं असतं. प्रायमरी वॉल जी असेल त्याच्या खाली असते. ही जनरली मिडल लॅमेलाच्या खाली आणि मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये, मेसोफिल सेलमध्ये आणि पीथमध्ये आढळत असते. सगळ्यात इनर मोस्ट पार्ट जो असेल दॅट इज द सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉलमध्ये हे असतात प्लाझ्मोडेस्माटा किंवा सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस ज्या म्हटलं जातं, याचं प्रेझेन्स बघायला मिळतं. हे आढळत असतात. सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस कशाला म्हणायचं मग, तर दोन ज्या सेल्स असतील, दोन सेलमध्ये ट्रान्सपोर्टेशन, मग कुठल्याही प्रकारचे सबस्टन्सचं ट्रान्सपोर्टेशन असेल, आयनचं ट्रान्सपोर्टेशन असेल, हे ज्या दोन नेबरिंग सेल्समार्फत ज्या ब्रिजेसमार्फत केलं जातं किंवा ज्या कॅनलमार्फत केलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज द सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्लाझ्मोडेस्माटा. अशा तीन प्रकारचे याच्यापासून हे बनलेले असते. मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल आणि सगळ्यात आतला जो पार्ट असेल दॅट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी वॉल दॅट कॅन बी प्रेझेंट इनर टू द प्रायमरी वॉल. एकदा का काय झाली याची कंप्लीट झाली, प्रायमरी वॉलची ग्रोथ कंप्लीट झाली की सेकंडरी वॉलचं फॉर्मेशन त्याच्यामध्ये घडून येत असतं. प्लाझ्मोडेस्माटा जे असतात ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जे पोर्स प्रेझेंट असतील नेबरिंग सेल्सच्या दरम्यान, त्यातल्या त्यात सेल वॉल आणि मिडल लॅमिनेच्या मध्ये हे सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस आपल्याला बघायला मिळतात. आता या सेकंड स्ट्रक्चर जे आहे किंवा सेकंड कंपोनंट जे आहे ज्याला सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बायोमेम्ब्रेन. त्याला बायोमेम्ब्रेन असंही म्हणतात. जनरली या बायोमेम्ब्रेन जे आहेत दोज विच आर प्रेझेंट अराउंड दी प्रोटोप्लास इंटरनली आणि एक्सटर्नली. त्याच पद्धतीने याच्यामध्ये हे जे हे असतील सेल ऑर्गेनेल जे असतात, हे सेल ऑर्गेनेल दीज आर प्रेझेंट इनसाइड दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. याचं थिकनिंग जर बघितलं बायोमेम्ब्रेनचे ते जवळजवळ 75 अँगस्ट्रॉम युनिट एवढं असतं. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला ते स्ट्रक्चर बघायला मिळतं. याच्यामध्ये जनरली 3 लेअरपासून हे बनलेलं असतं. त्यातल्या त्यात फॉस्फोलिपिड किंवा लिपिडचे बायलेयर्स प्रेझेंट असतात. त्याच पद्धतीने लिपिड मॉलिक्यूल हा 2 लेयर्समध्ये प्रेझेंट असतो. आणि प्रोटीन जे असेल, कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा रेशोसुद्धा याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये व्हॅरी बघायला मिळतो. आपण RBCचा जर विचार केला तर याच्यामध्ये जवळजवळ अप्रॉक्सिमेट 52% प्रोटीन असतात आणि 40% काय असतात, लिपिड असतात. आता हे बायोमेम्ब्रेनचं स्ट्रक्चर किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यासाठी एक मॉडेल जे आहे फ्लुइड मोझॅइक मॉडेल हे प्रपोज केलं गेलं. दॅट कॅन बी वाईडली ॲक्सेप्टेड मॉडेल टू एक्सप्लेन द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन या प्रकारच्या मॉडेल थ्रू हे केलं गेलं. सिंगर आणि निकल्सन दोज विच कॅन प्रपोज दिस मॉडेल इन 1972. 1972मध्ये या मॉडेलचा हे जे मॉडेल जे आहे हे ॲक्सेप्ट केलं गेलं. अकॉर्डिंग टू दॅट मॉडेल इट इज नथिंग बट द फॉस्फोलिपिड बायलेयर आणि प्रोटीनपासून बनलेला हा जो पार्ट असेल सेलमधला दॅट इज कॉल्ड ॲज द बायोमेम्ब्रेन किंवा ज्याला आपण काय म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्रोटीनच्या थिकनिंग आता याच्यात जर बघितलं तर हे जे फॉस्फोलिपिडचं बायलेयर जे आहे त्या फॉस्फोलिपिडच्या बायलेयरमध्ये हे जे प्रोटीन मेंबर जे असतात किंवा प्रोटीनचे जे पार्ट्स असतील दोज विच कॅन बी प्रेझेंट हे कशा पद्धतीने आता याच्यात जर बघितलं आपण त्या काही पेरिफेरल मेम्ब्रेन आढळतात, काही इंटिग्रल म्हणजे आतल्या साईडमध्ये, काही काय असतील त्याच्यामध्ये याचे जे हेड्स असतील प्रोटीनचे दोज विच कॅन ऑकर अलॉंग दी
साईड ऑफ द ज्या संपूर्ण लिपिडचा जो लेअर आहे त्या लिपिड लेअरवरती हे प्रोटीन मेंबर्स काय असतात आढळत असतात. आता ह्याच्यामध्ये याचं संपूर्ण स्ट्रक्चर जर बघितलं तर याची थिकनिंग जर बघितली, ही थिकनिंग कशी असते, व्हेरियस असते. आणि याच्यामध्ये हे ट्रान्समेम्ब्रेन जे असतात ट्रान्समेम्ब्रेन प्रेझेंट असतात. तर जनरली हे वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याच पद्धतीने काही मेम्ब्रेनचं काही मिनरलचं ट्रान्सपोर्टेशन जे असेल हे मेम्ब्रेनमार्फत घडून येत असतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मेन फंक्शन जर बघितलं तर इट कॅन बी ट्रान्सपोर्ट दी मॉलिक्यूल अक्रॉस दी सेल. सेलमध्ये वेगळ्या प्रकारच्या मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन करणं हे महत्त्वाचं याचं काय कार्य आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असतं, त्याच पद्धतीने याच्यामध्ये दोन प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन घडून येत असतं. एक जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड अनादर वन इज कॉल्ड ॲज द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. एकाला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात, एकाला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. जेव्हा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कशाला म्हणायचं, हे जे मॉलिक्युल्स असतात दोज विच कॅन बी मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन विदाउट स्पेंडिंग द एनर्जी. कुठल्याही प्रकारची एनर्जीशिवाय जर या मॉलिक्यूलची मूव्हमेंट होत असेल मेम्ब्रेनच्या अक्रॉस, मेम्ब्रेनच्या दरम्यान, तेव्हा या प्रकारचे हे जे ट्रान्सपोर्टेशन असेल दॅट इज कॉल्ड ॲज द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. एनर्जी म्हणजे कशाच्या स्वरूपात वापरली जाते, ATPच्या स्वरूपात, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूलच्या स्वरूपात ही एनर्जी याच्यामध्ये स्पेंड केली जाते, यूज केली जाते, युटिलाइज केली जाते. त्या प्रकारचे हे जे ट्रान्सपोर्टेशन असेल या जनरली हे सिम्पल डिफ्युजन बघायला मिळतं आपल्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये, म्हणजे फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि दुसरं जे आहे ज्याला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं, याच्यामध्ये हे जे काही आयन्स आणि मॉलिक्यूल असतात दोज विच कॅन बी ट्रान्सपोर्टेड अगेन्स्ट दी कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. म्हणजे लोअरपासून हायर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत जेव्हा या मॉलिक्यूलची मूव्हमेंट होत असेल, सच अ टाईप ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज कॉल्ड ॲज ॲन, या प्रकारच्या या ट्रान्सपोर्टेशनला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन असं म्हटलं जातं. फॉर परफॉर्मिंग किंवा हे जे ट्रान्सपोर्टेशन असेल हे होत असताना एनर्जी जी आहे ती एनर्जी युटिलाइज केली जाते इन द फॉर्म ऑफ ATP. सच अ टाईप ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज कॉल्ड ॲज ॲन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. म्हणून ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कशाच्या, जनरली पोटॅशियम सोडियम पंप असेल किंवा याच्यामध्ये हे जर बघितलं आपण या संपूर्ण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही कॅरियर प्रोटीनची सुद्धा काय असते, आवश्यकता असते. अशा पद्धतीने हे दोन कंपोनंट आपण बघितले. तिसरा कंपोनंट जो आहे सायटोप्लाझम हा आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.